नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सून सासू बाहेरगावी आणि घरात शिरले ते दोघे. सीसीटीव्ही नसलेल्या गावात चोरट्यांचं धाडस. राजगुळी बुद्रुक मध्ये घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास. राजगुळी बुद्रुक येथे गुरुवारी दिनांक 7 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एका घरात प्रवेश करून सोने चांदीसह साड्या व कपड्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार रात्री अंदाजे 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या बाहेरील बाजूस असलेल्या सिमेंट पत्र्याचा आधार घेत माडीवरील दरवाजाची कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाट फोडून सुमारे 3 तोळे सोने, जुभे, अंगठी, चेन, पैंजण आदी दागिन्यांवर डल्ला मारला. चोरट्यांनी घरातील 20 ते 25 साड्या व कपडेही लंपास केले. या घरात सासू व सून अशा दोघी राहत होत्या. मात्र कार्यक्रमानिमित्त त्या बेनाळी येथे गेल्या होत्या. दरम्यान शेजाऱ्यांनी फोन करून घराच्या माडीवरील दरवाजा उघडा असल्याची माहिती दिल्यानंतर त्या तातडीने गावी परतल्या. त्यावेळी घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. चोरी झालेल्या घरातील श्रीमती हिराबाई पाटील यांचा एक मुलगा देशसेवेसाठी बाहेर तर दुसरा बेळगाव येथे कामानिमित्त बाहेर असतो. घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर येथील ठसे तज्ज्ञ पथक घटनास्थळी दाखल झाले. गडिंग्लजचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब पवार यांनी कोवाड पोलीस ठाण्याचे PSI भिंगार दिवे यांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोवाड पोलीस चोरट्यांचा शोध घेत असून चोरीत 2 ते 3 जणांचा सहभाग असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.